नमस्कार मंडळी. आज आपण बघूया टू डायमेन्शनल ॲरेमध्ये मॅट्रिक्स ॲडिशन कसं करायचं. तर हे मॅट्रिक्स ॲडिशन जर तुम्ही या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये बघितलं तर मॅट्रिक्स ॲडिशन आपण दोन प्रकारे करू शकतो. वन इज हॉरिझॉन्टल विच इज बेसिकली लेफ्ट टू राईट. सो मी आधी फर्स्ट डायमेन्शनचे 3 ॲड करेल, मग मी थ्री डायमेन्शनचे 3 ॲड करेल, असं दाखवलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज हॉरिझॉन्टल. दुसरा इज व्हर्टिकल. बेसिकली पहिला एलिमेंट ऑफ द फर्स्ट डायमेन्शन, पहिला एलिमेंट ऑफ द सेकंड डायमेन्शन, दूसरा एलिमेंट ऑफ द फर्स्ट डायमेन्शन, दूसरा एलिमेंट ऑफ द. सो बेसिकली मी दोन्ही डायमेन्शनला जर एकाच्या एक खालती ठेवलं तर आपण जसे आपण लहानपणी करायचो सेकंड थर्ड स्टँडर्डमध्ये तसे ॲडिशन. सो 10 प्लस 100 110, 20 प्लस 200 30 प्लस 300, जी पण व्हॅल्यू आहे. ठीक आहे. हे आपण मॅट्रिक्स ॲडिशनमध्ये आपण करणार होता. वन इज हॉरिझॉन्टल, वन इज व्हर्टिकल. ठीक आहे. हॉरिझॉन्टलमध्ये मला असं करायचं आहे की आधी मी या पूर्ण ॲरेला ट्रॅव्हर्स करणार आणि कॉपी करत जाणार. सेकंड इज मी ह्याच्यामध्ये ट्रॅव्हर्स करणार, म्हणजे 0 1 2 करणार आणि त्याला मी सम करत जाणार. ठीक आहे. ह्याच्यामध्ये करताना मी आधी एक वेगळी ॲरे, वन डायमेन्शनल ॲरे डिफाईन केली आहे, इनिशियलाइज केली आहे, जी फक्त 0 केली त्याची व्हॅल्यू. ठीक आहे. तर मला आधी या बाहेरच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे. तो ह्याच्यामध्ये कारण कारण ह्याचं इंडेक्स रेफरन्स इज 0,0, ह्याचं 0,1, ह्याचं 0,2. तो 0,0 काय करतोय ॲरेमध्ये, की 0,0ला मी समच्या बरोबर ॲड करून सममध्ये टाकतोय आणि त्याच्यामध्ये ॲरेचा रेफरन्स म्हणजे समचा जो रेफरन्स आहे ॲरेचा तो 0 आहे. तो फर्स्ट एलिमेंटमध्ये माझे हे 3 व्हॅल्यू देणार आणि सेकंड एलिमेंटमध्ये समच्या हे 3 व्हॅल्यू देणार. ठीक आहे. तर आपण बघूया हे होईल कसं. तर आधी 0,0 आहे, तर तो सममध्ये व्हॅल्यू 10 टाकेल, ते प्रिंट करेल ती एलिमेंटची व्हॅल्यू आणि टोटल किती आहे तो प्रिंट करेल. परत वरती जाईल, ची व्हॅल्यू 1 होईल, मग 0,1ला सममध्ये ॲड करेल. सो 10 प्लस 20 30 ॲड करेल. परत वरती जाईल, थर्ड एलिमेंट 30, 30मध्ये 30 प्लस 30 60, सो इकडे मला 60 प्रिंट करेल. मग तो 3 होईल, ची व्हॅल्यू. ची व्हॅल्यू 3 झाल्यानंतर इज 3 लेस देन इक्वल टू 2? नो. मग तो बाहेर येईल आणि समची व्हॅल्यू तो प्रिंट करेल. तर इकडे तो ला 60 प्रिंट करेल. ठीक आहे. मग वरती जाईल आणि ची व्हॅल्यू 1 होईल नेक्स्ट लूपमध्ये. ठीक आहे. मग ची व्हॅल्यू परत झाली म्हणजे मी इकडे आलोय. ठीक आहे. तर ह्याचा इंडेक्स रेफरन्स इज 1,0. 1,0 मध्ये गेल्यानंतर तो इकडे येतोय. चा रेफरन्स, इंडेक्स रेफरन्स काय झाला? 1 झाला. तो ऑफ सम इंडेक्स 1 मध्ये तो आता ह्या व्हॅल्यूज टाकणार आहे. पहिल्या लूपमध्ये 100, सेकंड लूपमध्ये 200 आणि थर्ड लूपमध्ये आयटरेशनमध्ये 300, टोटल 600 आणि बाहेर येऊन तो ह्या व्हॅल्यूला प्रिंट करणार आहे. ठीक आहे. पण आन्सर बघूया काय येतं. फर्स्ट बेसिकली सम इकडे जेव्हा मी प्रिंट करतोय तर ॲरेची पण व्हॅल्यू 10 आहे आणि सममध्ये पण व्हॅल्यू 10 आली. तर नेक्स्ट लूपमध्ये ॲरेची व्हॅल्यू आहे 20, समची व्हॅल्यू झाली 30, 10 प्लस 20 इज 30. मग थर्ड लूपमध्ये ॲरेची व्हॅल्यू झाली 30, 30 प्लस 30 60. ठीक आहे. तर टोटल सम आलं जे इकडे हे पडतंय प्रिंट, दॅट इज नाव 60. ठीक आहे. सिमिलरली सेकंड लूपमध्ये करताना ॲरेची व्हॅल्यू 100, समची व्हॅल्यू 100.
नेक्स्ट लूपमध्ये नेक्स्ट जीच्या ह्या वेळेला लूपमध्ये करताना ॲरेची व्हॅल्यू 200, समची व्हॅल्यू 300. 100 प्लस 200 300. लास्ट ह्याच्यामध्ये 300 प्लस 300 600 करतो. ठीक आहे. ॲरे इंडेक्स इज 1. तर हे मी समजायला मी हे केलेलं आहे. तर ह्याच्यामधलं जर मी हे काढून टाकलं तर हे ॲक्च्युली फक्त हे सम 60 आणि सम 600 तो प्रिंट करेल. पण बघूया काय होतं. फर्स्ट रेफरन्स इज 60, सेकंड रेफरन्स इज 600. हे हॉरिझॉन्टल झालं. आता सेम आपण व्हर्टिकल करूया. व्हर्टिकलमध्ये मला वरचं आणि खालचं मला ॲड करायचं जे आपण आधी बघितलं होतं. मला वरचे 100 आणि 200 100 10 आणि 100 मला ॲड करायचं आहे. बेसिकली मला 0 रेफरन्स आणि फर्स्ट रेफरन्सचं फर्स्ट डायमेन्शनचं मला 0th एलिमेंट फक्त ॲड करायचं आहे. ठीक आहे. तसं मला करायचं आहे. आता आपण बघूया कसं करतो आपण. तर ह्याच्यासाठी मला माझ्याकडे एकच लूप आहे. ठीक आहे. त्या एक लूपमध्ये मी एक नवं ॲरे बनवलंय. मी 3 एलिमेंट्स आहेत. कारण मला 3 एलिमेंट्स मला ॲड करायचे आहेत. ठीक आहे. सो हे पहिल्यामध्ये जाईल, हे सेकंडमध्ये जाईल, हे थर्डमध्ये जाईल. सिमिलरली हे फर्स्टमध्ये जाईल, हे सेकंडमध्ये जाईल, हे थर्डमध्ये जाईल. ठीक आहे. आता आपण बघूया. हे हे करण्यामध्ये फर्स्ट ह्याच्यामध्ये मी 0 आणखीन 0, 0 आणि 1, 0 मी ॲड करतोय. सो 0, 0 आणि 1, 0 मी ॲड करतोय. ह्याच्यामध्ये नेक्स्ट लूपमध्ये मी 0, 1 आणि 1, 1 ॲड करणार आहे. नेक्स्ट लूपमध्ये मी 0, 2 आणि 1, 2 ॲड करणार आहे. पहिला टाइम मी 10 आणि 100 ॲड करणार. 10 आणि नेक्स्ट टाइममध्ये मी 20 आणि 200 ॲड करणार. थर्डमध्ये मी 30 आणि 300 ॲड करणार आहे. सो माझा आन्सर शुड बी 110, 220, 320, 330. रन करून घेऊया. असं आहे ते. ठीक आहे. तर मी हे काढून टाकलं. आन्सर शुड बी 110, 220, 330. आता आपण ह्याचे थोड्या व्हॅल्यूज चेंज करून बघूया काय येतं आन्सर. आपण 11 करूया, आपण 22 करूया, 33 करूया, याला 101 करूया, 102 करूया, 303 करूया. आता हे व्हॅल्यूज चेंज होते. सो लेट्स सी काय व्हॅल्यूज येतात. 33 प्लस 22 इज किती? 55 प्लस 11 66. ठीक आहे. सिमिलरली ह्याची व्हॅल्यू इज 606 आणि 101 प्लस 11 इज 112. आन्सर बरोबर आहे आपलं. ठीक आहे. हे नीटपैकी एकदा तुम्ही 1-2दा प्रॅक्टिस करा. तुम्हाला नीटपैकी येईल. दिस इज क्वाईट इम्पॉर्टंट. अजूनपर्यंत कधी विचारलं नाहीये. बट दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज मॅट्रिक्स ॲडिशन. हे सेम थिंग तुम्ही मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पण करू शकता. इन्स्टेड ऑफ ॲड करण्याच्या जागी मल्टिप्लाय करायचे हे व्हॅल्यूज. ठीक आहे. तर मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला त्याचा पण कोड पाहिजे की तुम्ही स्वतःहून करू शकता. ठीक आहे. चल, थँक यू व्हेरी मच.